राज्यातल्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडणार, तर पॉप्युलर योजनांची घोषणा होण्याचीही दाट शक्यता. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार पुन्हा अडचणीत. क्लोजर रिपोर्ट विरोधात ईडी दुसऱ्यांदा कोर्टात. पुण्यातल्या भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंची कोर्टात धाव. दोषमुक्तीसाठी अर्ज कोर्टाचे ईडीला उत्तर देण्यासही आदेश. बीड जिल्ह्यातल्या मातोरी गावात 2 गटात तुफान राडा. गाड्या दुचाकी फोडल्या. मनोज जरांगेंच्या गावात तणाव. नेत्यांचं शांततेचं आवाहन. बीड लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बजरंग सोनवणेंना मदत. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून कुंडलिक खाडे यांच्या कार्यालयाची तोडफोड. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज. सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त. 5000 पोलीस तैनात, तर ड्रोनद्वारे सोहळ्याचं विहंगम दृश्य. दिल्लीत तुफान गर्मीनंतर प्रचंड पाऊस. अनेक ठिकाणी साचलंय पाणी. काही ठिकाणी गाड्या बुडाल्यात पाण्यात. दिल्ली एअरपोर्टवर टर्मिनल वनवाद छत कोसळलं. एकाचा मृत्यू, तर 8 जण जखमी असल्याची माहिती. खराब हवामानामुळे स्पाइस जेट इंडिगोची उड्डाणं देखील रद्द. जबलपूर एअरपोर्टच्या छताचा काही भाग कोसळला. काँग्रेसकडून व्हिडिओ ट्विट. पहिल्याच पावसात 450 कोटी पाण्यात गेल्याचा आरोप.